बळजबरीने जागा खरेदी देण्यासाठी धमक्या देणं तसेच खंडणी मागणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी अहमदनगर शहरातील सुरेंद्र लोढा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदन दिलंय। बाबासाहेब वाकळे व संभाजी कदम हे राजकीय व्यक्ती आहे, त्यांच्यापासून आम्हाला संरक्षण मिळणे गरजेचे आहे। आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्या दोघांना जबाबदार धरावे, तसेच दहशत निर्माण करून खंडणी मागणाऱ्या दोघांवर योग्य तो गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी करत असून याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे। तरी लवकरात लवकर कारवाई करावी व मला न्याय द्यावा ही नम्र विनंती। अहमदनगर शहरातील सुरेंद्र लोढा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, शहरातील आनंद ऋषीजी हॉस्पिटल मागील परिसरात मी, माझी पत्नी, मुलगा आणि सून असे राहत असून आमचा शहरातील सावेडी गाव येथील रहिवासी अजिंक्य वाकळे तसेच माळीवाडा वरवंडे गल्ली येथील रहिवासी संभाजी कदम यांच्याबरोबर आमच्या मालकीचे मौजे चौराणा बुद्रुक येथील गट नंबर 131/10 पैकी 0 हेक्टर 40 आर, गट नंबर 132/9 पैकी 0 हेक्टर 20 आर आणि गट नंबर 132/8 पैकी 0 हेक्टर 40 आर तसेच गट नंबर 132/7 पैकी 0 हेक्टर 40 आर या मिळकतीबाबत 9 एप्रिल 2021 रोजी विकसन करारनामा झाला होता। संबंधित करार हा अजिंक्य बाबासाहेब वाकळे यांचे वडील म्हणजेच माजी महापौर बाबासाहेब वाकळे आणि संभाजी कदम या दोघांनी आमच्याशी केलाय। बाबासाहेब वाकळे यांनी संबंधित करार त्यांचा मुलगा अजिंक्य वाकळे यांच्या नावे केलाय। त्या करारात नमूद केल्याप्रमाणे आमच्या जमिनीवर असलेले आरक्षण उठवून आणि एने करून देऊन स्वतंत्र 7/12 उतारा झाल्यानंतर त्या बदल्यात 60,000 चौरस फूट इतकं क्षेत्र लिहून घेणार यांच्या नावावर देण्याचं ठरलं होतं। करारनामा हा फक्त 21 महिन्यांच्या मुदतीकरिता वैध होता। 21 महिन्यांच्या मुदतीत सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतरच संबंधित करार अस्तित्वात राहील असं ठरलं होतं। तसं न झाल्यास संबंधित करारनामा आपोआप रद्द होईल असं विकसन करारनाम्यात ठरलं होतं। करारनामा केल्यानंतर मूळ दस्त लिहून घेणार यांनी स्वतःकडे ठेवून आम्हाला त्याची झेरॉक्स कॉपी दिली होती। त्या अनुषंगाने आम्ही लिहून घेणार यांच्याशी 21 महिने कालावधी संपल्यानंतर देखील बरेच दिवस संपर्क केला आणि मूळ दस्ताची मागणी केली, मात्र त्यांनी कुठलीच दाद दिली नाही। याउलट ते आम्हाला धमकावू लागले, मूळ दस्त आमच्याकडे आहे, करार रद्द करायचा नाही, तसेच आमच्याकडे मूळ दस्त असल्या कारणाने आम्ही दुसरीकडे तुमचा व्यवहार करू देणार नाही अशी धमकी बाबासाहेब वाकळे आणि संभाजी कदम यांनी आम्हाला दिली आहे। त्यांनी कराराचा भंग केलाय। तसेच त्यानंतर आमची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रात संबंधित जागेबाबत कोणीही व्यवहार करू नये अशा खोट्या नोटिसा प्रसिद्ध केल्या। त्यानंतर आम्ही जाहीर प्रकटन करून 2 एप्रिल 2024 रोजी एका सायन दैनिक वृत्तपत्रात जाहीर नोटीस दिली आणि करार रद्द झाल्याचं लिहून घेणार यांना जाहीररित्या कळवलं। त्यानंतर त्यांनी वारंवार आमच्या घरी येऊन जागा आम्हालाच विका, आम्ही तुम्हाला दुसऱ्याला जागा विकू देणार नाही, जागा विकायची असल्यास आम्हाला रक्कम द्यावी लागेल अशी खंडणीची मागणी बाबासाहेब वाकळे आणि संभाजी कदम हे करू लागलेत। तसेच ते दोघे वारंवार आमच्या घरी येऊन आमच्यावर दहशत निर्माण करत आम्हाला जागा द्या नाहीतर रक्कम द्या अशी खंडणीची मागणी करतायत। या प्रकारामुळे आमचं जीवन जगणं कठीण झालंय। बाबासाहेब वाकळे आणि संभाजी कदम या दोघांनी आमच्यावर दहशत निर्माण केली असून त्यांच्यामुळे मला आणि माझ्या घरच्यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। बाबासाहेब वाकळे आणि संभाजी कदम यांचा मोठा जोडजमाव आहे। हे दोघेही राजकीय व्यक्ती असून त्यांच्यापासून आम्हाला संरक्षण मिळणं गरजेचं आहे। जर आमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्यास या दोघांना जबाबदार धरावं, तसेच संबंधित दोघांवर योग्य तो गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुरेंद्र लोढा यांनी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्याकडे केली आहे। मी सुरेंद्र मोतीलाल लोढा माणिकनगर अहमदनगर इथे राहत असून माझ्या बोरडगाव रोडवर माझी स्वतःची माझ्या
बायकोची आणि मुलाची नावावर प्रॉपर्टी आहे। मी 9 एप्रिल 2021ला अहमदनगर शहरातील माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचा मुलगा अजिंक्य वाकळे आणि संभाजी कदम यांच्यासोबत विकास करारनामा केला होता। त्यांनी त्या जमिनीवर असलेले आरक्षण व येणे करून आम्हाला 7/12चा उतारा करून देणार होते, पण त्यांनी त्या वेळेत करून न दिला, मुदतीत त्यांनी करून दिला नाही व मूळ दस्त जे आहे ओरिजिनल दस्त त्यांनी त्यांच्याकडेच ठेवून आम्हाला त्याची मागणी केली तर आम्हाला टाळाटाळ करून ते देण्यास प्रतिबंध करायला लागले। त्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता मूळ दस्ताची मागणी केली असता तर सदरी दस्ताची मागणी केली तर त्यांनी धुडकावून लावली व आम्हाला देण्यास नकार दिला व आमच्याकडेच व्यवहार करावा लागेल, दुसरीकडे व्यवहार चालणार नाही असं सांगून ते आम्हाला खंडणीची मागणी करायला लागले आणि ते दोघं आमच्या घरावर येऊन आम्हाला दहशत निर्माण होईल अशी आणि धमकी देऊन तुमच्या जीवाचे बरे काय वाईट होईल असं सांगण्यात आले। बाबासाहेब वाकळे व संभाजी कदम हे राजकीय व्यक्ती आहे, त्यांच्यापासून आम्हाला संरक्षण मिळणे गरजेचे आहे। आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्या दोघांना जबाबदार धरावे, तसेच दहशत निर्माण करून खंडणी मागणाऱ्या दोघांवर योग्य तो गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी करत असून याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे, तरी लवकरात लवकर कारवाई करावी व मला न्याय द्यावा ही नम्र विनंती। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।